ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू। वायकर यांच्या कल्पतरू इथल्या घरी ईडीकडून चौकशी। वायकर यांचे 2 पार्टनर लोखंडवाला आणि खार परिसरात राहतात, तिथेही ईडीची रेड। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी नोटीस। सूडबुद्धीने आमचं सरकार कारवाई करणार नाही, कर नाही त्याला डर कशाला, दूध का दूध पाणी का पाणी होईल, घाबरायची काय गरज आहे। रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी धाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। वायकर यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं, मात्र ते सहकार्य करत नसल्यामुळे छापेमारी झाली असावी। या चौकशीत अनेकांची नावं समोर येतील। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। केंद्रातलं सरकार बदलत नाही तोवर असे छापे सुरूच राहणार। वायकरांवर ईडी छाप्यांसंदर्भात शरद पवारांची प्रतिक्रिया। ईडी ही स्वायत्त संस्था आहे, ईडीवर दबाव नाही। गेले 4 ते 5 वर्षांपासून जोगेश्वरी भूखंड घोटाळा गाजतोय। ईडीला वाटत असेल तर ते कारवाई करतील। वायकर यांच्या कारवाईसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जोगेश्वरी इथल्या खेळाच्या मैदानात वायकर यांनी हॉटेल बांधून भ्रष्टाचार केल्याचा सोमय्यांचा आरोप। या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहल देखील दोषी। वायकरांच्या ईडी कारवाईसंदर्भात किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। पाटकर, वायकर, सूरज चव्हाण हे कोणाचे मुखवटे, कोणासाठी कंपन्या तयार करून गैरव्यवहार करतायत। मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी वायकर यांच्या पार्टनर आहेत। नितेश राणे यांची रवींद्र वायकरांवरील ईडी धाडीवर प्रश्नांची सरबत्ती। जे लोक चुकीचे आहेत, ज्यांचा गैरकारभार आहे, त्यांच्याच घरी धाडी टाकल्या जातात, त्यात काहीही गैर नाही। मंत्री गिरीश महाजन यांची वायकर यांच्या घरावरील धाडी संदर्भात प्रतिक्रिया। वायकर समर्थकांची ईडी विरोधात घोषणाबाजी। ईडी धाडीच्या बातमीनंतर वायकरांच्या घरासमोर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित। राम हा श्रद्धेचा विषय, पक्षाकडून रामाबाबत कोणतेही वक्तव्य नाही। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पक्षाचं नाही। पवारांची जितेंद्र आव्हाडांच्या रामाबद्दलच्या वक्तव्यावर प्रथमच प्रतिक्रिया। खासदारकीची टर्म संपल्यानंतर निवडणूक लढवणार नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट। खासदारकीची टर्म शिल्लक असेपर्यंत काम करणार। माझ्या वयावर सातत्याने बोललं जातं, मी 1967 पासून राजकारणात आहे, विरोधकांनी कधी यावर टीका केली नाही। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। वंचितला सोबत घ्यावं अशी आमची स्पष्ट भूमिका। इंडिया आघाडीच्या बैठकीत वंचितच्या सहभागावर भूमिका मांडणार। निवडणुकीत एकत्र काम करावं यावर बैठकीत चर्चा होईल। शरद पवारांची माहिती। गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही, माझा राज्यसभेचा कार्यकाळ 2.5 वर्षानंतर संपतोय, त्यानंतर अयोध्येला जाणार। शरद पवारांची माहिती। बिल्किस बानो प्रकरणी गुन्हेगारांना मिळालेला दिलासा सुप्रीम कोर्टाने रद्द केला। हा निर्णय सामान्यांना आधार देणारा। महाराष्ट्र सरकारने आता हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं आणि बिल्किस बानोला न्याय द्यावा। बिल्किस बानो प्रकरणी शरद पवारांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांची अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात उद्या चौकशी। मेडिकलच्या कारणास्तव साळवी यांची वहिनी चौकशीला गैरहजर राहणार, तर भाऊ आणि पुतण्यास सामोरे जाणार। राजन साळवी ही कुटुंबियांसोबत राहणार हजर। भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही। एसीबी चौकशी संदर्भात राजन साळवी यांची प्रतिक्रिया। आम्ही कायम 23 जागा लढवल्यात, मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील आणि मतभेद झाल्यास राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंसोबत बसून चर्चा करू। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडनं आरती। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आरती। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांनी केली आरती। मुख्यमंत्र्यांची उद्या हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथे सभा। सभेला मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आजपासून सुरू। गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात। सरकार कालही स्थिर होतं, पुढेही स्थिर राहणार। विधानसभा अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आमदार अपात्रतेसंदर्भात उद्या नार्वेकर देणार निर्णय। आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे, मेरिटनुसार निकाल लागेल। आमदार अपात्रता प्रकरणी निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। देशामध्ये लोकशाही आहे की नाही ठरवणारा निर्णय असेल, मात्र उद्या आणखी वेळखाडू करण्याचा प्रयत्न होईल। उद्धव ठाकरेंची आमदार अपात्रतेसंदर्भात उद्या येणाऱ्या निकालाबाबत प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि अध्यक्ष नार्वेकर भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप। ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।